पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. लूक अध्याय 15 वचन 18. आणि मी उठून आपल्या बापाकडे जाईन आणि त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलं आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही, एका नोकराप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला, पण तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. आणि हे दाखवतं देवाचं हृदय. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. किती सुंदर आहे जेव्हा लोक आपल्या विरुद्ध वागतात, पण शुद्धीवर आल्यावर जेव्हा चुका सुधारू पाहतात तेव्हा आपण त्यांना कसं वागवायला हवं याचं उत्तम उदाहरण आहे. तुमच्याकडे क्षमा मागायला येणाऱ्या व्यक्तीला धुडकावून लावून नका तुम्ही की तू मला खूप वाईट रीतीने दुखावलंयस आणि बघ मी ते कधीही विसरू शकणार नाही. मग मुलगा आपल्या बापाला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर एक उत्तम झगा, सन्मानाचा झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी घाला, पायात जोडा घाला आणि पुष्ट पशु आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झालाय. हरवला होता, तो सापडलाय. आणि मग ते सर्व आनंदोत्सव करू लागले. वचन 25. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो जेव्हा घराजवळ आला तेव्हा त्याने गायन, वादन, नृत्य यांचा आवाज ऐकला. आणि मग त्याने आपल्या एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चाललंय? हा आवाज कसलाय? काय चाललंय? आता मी तुम्हाला सांगू इच्छिते, वडील भावासारख्या लोकांना उत्सव आवडत नाही. त्यांना हसणं आवडत नाही, त्यांना गमती आवडत नाहीत. त्यांना फक्त आवडतं ते रुक्ष, कठोर, टीकाखोर आणि न्यायखोर जगणं. ते स्वतःच्याच विश्वात आणि नीतिमत्वाच्या भ्रमात इतके गुंतलेले असतात की त्यांना वाटतं त्यांच्यासारखी कामं या जगात कोणीही करत नाही. खरं तर मी पुढे जाऊन असं म्हणेन की कित्येकदा मंडळीतल्या अशा वडील भावांमुळेच मंडळीतले धाकटे भाऊ उधळे बनतात, हे लक्षात घ्या. आज मी याविषयी विचार करत होते. बघा, अशा प्रकारची वडील भावाची वृत्तीच नवीन विश्वासणाऱ्यांना मार्गभ्रष्ट करत असते. प्रीती अनुभवण्यासाठी आणि आपल्या जखमांमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी ते येतात. आणि आपण त्यांना देतो काय तर 10 नियम, ज्याद्वारे ते आपल्या गटाचा हिस्सा बनू शकतात. बघा, त्यांचे केस फार मोठे असतील तर त्यांनी ते कापायला हवेत, तिरंगी असतील तर काहीतरी करायला हवं, त्यांच्या कानात रिंगा असतील तर त्यांनी काढायला हव्यात, त्यांनी हे करायला हवं, त्यांनी ते करायला हवं. आपण हे सोडायला हवं. त्यांनी एखादी गोष्ट करणं कधी थांबवावं ते देवाला त्यांना सांगू द्या. दरम्यानच्या काळात आपण त्यांना आलिंगन देऊन असं म्हणायला हवं, तुमच्या येण्यामुळे आम्ही आनंदी झालोत, कारण तुम्ही देवाच्या राज्यात आला आहात. चला, आपण उत्सव करूया आणि तुम्हाला राजेशाही थाटाने आणि सर्वोत्तम सन्मानाची वागणूक देऊ. इथे आगमन होतं वडील भावाचं. बघा, धर्मावर 10 भागांच्या मालिकेचं शिक्षण देणं अद्याप बाकी आहे. माझ्या प्रत्येक सभेत मला हे सांगायला आवडतं, म्हणून इथेही मी तेच सांगते. आणि मला टीव्हीवरून लोकांना सांगायचंय की लोकांना हे समजेपर्यंत त्यांनी ऐकायला हवं, प्रभू येशू आपल्याला धर्म देण्यासाठी मरण पावला नाही. तो यासाठी मरण पावला की आपलं जिवंत देवासोबत नातं प्रस्थापित व्हावं आणि आपण त्याच्याबरोबरच्या मुक्त आणि गौरवी अशा सहभागितेत प्रवेश करावा. वचन 27. दासाने त्यास सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट पशु कापले आहे. आणि हे ऐकून तो थोरला भाऊ फार रागावला.
आणि तो दृढ निश्चय करून म्हणाला, मी त्या उत्सवात सहभागी होणार नाही. मी आता असाच इथे घराबाहेर उभा राहीन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तो देवाला पार्टी देण्यापासून अडवू शकला नाही. आणि तुम्ही देवाच्या पार्टीला जा किंवा नका जाऊ, तो पार्टी देणारच. तुम्ही थोरल्या भावाच्या मनोवृत्तीने बाहेर थांबवू शकता. बघा, तुम्ही कुटुंबात असूनही घरामध्ये नसू शकता. याचा अर्थ ठाऊक आहे का? तुम्ही चर्चला जाऊनही देवाच्या समक्षतेपासून दूर असू शकता. देवाचं घर त्याची समक्षता आहे. जवळीक साधणारी समक्षता लोकांसोबत घरात राहून जवळीक निर्माण होते. आणि देव आपल्याला घराबाहेरचं नातं प्रस्थापित करायला सांगत नाही. आणि तो पडदा, तो जाड असा पडदा ज्यामुळे देवाची समक्षता असलेलं परमपवित्र स्थान पवित्र स्थानापासून वेगळं केलं गेलं होतं, तो वरपासून खालपर्यंत फाटला जेव्हा येशू क्रूसावर मरण पावला. आणि त्यामुळे देवाच्या समक्षतेत जाण्याचा मार्ग खुला झाला. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेरच्या आवारातच राहू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त कटुतेनं भरावं लागेल. आणि जे तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे वागणूक देत नाहीत त्यांच्यावर रागाने बेभान व्हावं लागेल. आणि तुम्ही बाहेर राहू शकता. पण आपल्यापैकी काही जण उत्सवात सामील होतील. मी अनेक वर्ष स्वतःचा छळ केला, पण एक गोष्ट सांगते, मी उत्सवात जगण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे असं नाही की आपण जबाबदारी धुडकावून लावायची किंवा हवेत संचार करायचा, तर आपण प्रभूचा पूर्णपणे आनंद लुटत आहोत. वडील भाऊ संतप्त झाला होता. तो म्हणाला, मी जाणार नाही. त्याचे वडील आले आणि आत येण्यासाठी त्याला विनवू लागले. आजही देव अशाच रीतीने लोकांना विनवतो हे मला जाणवतं. आणि इथल्या लोकांनाच नव्हे तर टीव्हीवरच्या दर्शकांनाही. जणू काही देवाचं हृदय लोकांना विनवण्या करत म्हणतंय की जाऊ द्या, ते सोडून द्या, टाकून द्या, सोडून द्या, विसरून जा, देवाला द्या ते आणि उत्सवात सहभागी व्हा तुम्ही. कुणाला हे कळतंय का? पण त्या वडील मुलाने बापाला असं उत्तर दिलं. तो आपल्या बापाला म्हणाला, मी इतकी वर्ष तुमची चाकरी केली, तुमच्या आज्ञेचा कधी अनादर केला नाही, तरीही मी आपल्या मित्रांबरोबर उल्हास करावा म्हणून तुम्ही मला एक साधे करडूही दिले नाही. आणि तो तुमचा मुलगा आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी. बघा, जेव्हा तुम्ही रागाने बेभान होता, तुमची मुलं अचानकपणे तुमच्या नवऱ्याची मुलं होतात, नाही का? पण बघा, हा तुमचा मुलगा आला ज्याने तुमची संपत्ती कसबिणींच्या बरोबर खाऊन टाकली. त्याच्यासाठी मात्र तुम्ही पोसलेलं वासरू कापलं. तुमच्यापैकी काही जण म्हणतील, हो मला ठाऊक आहे कसं वाटतं ते. मला ठाऊक आहे कसं वाटतं. मला नाही ठाऊक. कदाचित तुम्हाला एक भाऊ असेल ज्याने खून केला असेल आणि तरीही तुमच्या कुटुंबातले लोक त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असेल आणि ही गोष्ट तुम्हाला बोचत असेल, सलतही असेल. पण तुम्ही त्या राक्षसाला ठार मारा आणि पुढे जा. देवाच्या अभिवचनात जगा. एखाद्यावर वैतागून परिस्थिती बदलणार नाही. तेव्हा त्याचा बाप त्यास म्हणाला, बाळा तू नेहमी माझ्यासोबत आहेस आणि जे माझे ते सर्व तुझेच आहे. तुला हवा तेव्हा तू उत्सव साजरा करू शकत होतास. पण तुझ्या भावासाठी हा उत्सव आयोजित करणं, आनंद करणं माझ्यासाठी योग्य आहे. कारण तो मेला होता आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण आता तो सापडला आहे. आपल्याला दुखावणाऱ्या लोकांसाठी आपण प्रार्थना करावी असं देवाला वाटतं, कारण ती दुष्ट व्यक्ती देवाच्या राज्याबाहेर असते आणि म्हणून आपण त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करायला हवी. ज्यांचा तुम्ही द्वेष करता त्यांच्यासाठी तुम्ही
प्रार्थना करू शकत नाही, पण ज्यांच्यासाठी प्रार्थना करता त्यांचा द्वेषही करू शकत नाही. म्हणून आपण प्रार्थना करायला हवी. 6 प्रकारे तुम्ही अक्षमाशीलता ओळखू शकता. पहिली गोष्ट, तो मोठा भाऊ इतका का रागावला बरं? कुठली गोष्ट त्याला उत्सवापासून दूर ठेवत होती? तो रागावला होता. तुम्ही रागावून देवाच्या पार्टीला जाऊ शकत नाही. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी तिथे घडत होत्या ज्या त्याच्या नियंत्रणात नव्हत्या. त्यांच्याशी तो जुळवून घेऊ शकत नव्हता. तो आपल्या भावना पित्याच्या इच्छेच्या स्वाधीन करू शकत नव्हता. तो ईर्ष्याळू होता. त्याच्या मनात त्याच्या भावाविषयी असलेल्या नकारात्मक भावनांचं आणि अक्षमाशीलतेचं मूळ खोलवर रुजलेलं होतं आणि त्याच्या भावाविषयी त्याला जे वाटत होतं ते अचानक कुठून तरी उद्भवलेलं नव्हतं. आणि मी हे खात्रीने सांगू शकते, ते त्याच्या मनात फार 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 आधीपासून सुरू होतं, फार काळापासून. आणि मी हे सांगू शकते की तो फक्त त्याच्या धाकट्या भावावरच चिडलेला नव्हता, तर तो त्याच्या परिचयाच्या सगळ्याच लोकांवर चिडला होता. कारण त्या थोरल्या भावाची परुषी अशी ख्रिस्ती धार्मिक वृत्ती होतीच तशी. म्हणून कटुता घालवा. बायबल म्हणते इब्री 12 मध्ये की सर्व कटुपणा आणि तिरस्कार यापासून स्वतःला सांभाळा, नाहीतर तो तुम्हास फाडून खाईल. आपण त्या वचनाकडे पाहूया. इब्री अध्याय 12 वचन 15. तो तुम्हास फाडेल. तुम्ही सांभाळीत राहा यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, किंवा ज्याकडून पुष्कळ लोक विटाळतील अशा कुणा कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये. म्हणजेच देवाच्या कृपेचा आणि त्याच्या आध्यात्मिक आशीर्वादांचा जर आपण अव्हेर केला तर आपण कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन विटाळले जाऊ. कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन विटाळले जाऊ. मला सांगा, काय होईल जर सिस्टर ब्राउन सिस्टर जोन्सवर चिडली तर? तुमची सिस्टर ब्राउनवर जर प्रीती असेल तर त्यावर मात करायला तुम्ही तिला मदत करा, नाहीतर ती चर्चमधल्या सर्वच लोकांपर्यंत आपल्यातला कडवटपणा पसरवेल. तो थोरला भाऊ कठीण परिस्थितीत होता. तर आता मी तुम्हाला 6 गोष्टी सांगणार आहे. त्या नीट समजावून सांगितल्यावरच मी आटोपतं घेईन आणि मग आपल्या जीवनात काय निर्णय घ्यायचा ते तुम्हाला ठरवायचंय. मी माझं काम पूर्ण करीन आणि मग बाकी सगळं काही तुमच्या हातात असेल. आपल्याला कसं कळेल की एखाद्याची क्षमा केल्यानंतरही आपल्या मनात कुठेतरी त्याच्याविषयी कटुता दडली आहे आणि ती आपल्या मनात इतक्या प्रकारे भिनली आहे की तिथं आहे याची आपल्याला जाणीवच नाहीये. पहिली गोष्ट, अक्षमाशीलता नेहमीच हिशोब ठेवते. लूक अध्याय 15 वचन 29. थोरला भाऊ म्हणाला, पहा ही पुष्कळ वर्षे मी तुझे दास्य केले. पेत्र विचारत होता, प्रभू किती वेळा मी त्याला क्षमा करायला हवी? अक्षमाशीलता नेहमी हिशोब ठेवते. 1 कोरिन्थ 13:5 म्हणतं, प्रीती हिशोब ठेवत नाही, वाईट गणतीत घेत नाही, वाईट आठवत नाही. बघा, तुम्ही सगळे लक्षात ठेवता. म्हणजे बघा, डेव आणि मी फार पूर्वी जेव्हा एकमेकांशी वाद घालायचो, भांडायचो, तेव्हा त्या वादावादीत अचानक अशी एखादी गोष्ट मी उकरून काढायचे जी 3-4 वर्षांपूर्वी घडलेली असायची आणि देव म्हणायचा की हे इतकं सगळं तू साठवतेस तर कुठे? माझ्याकडे एक जागा होती जिथे हे सगळं होतं आणि ते मला खात राहायचं आणि डेवने केलेली प्रत्येक नवीन चूक त्या यादीत जोडली जायची आणि ती यादी मोठी होत गेली आणि माझ्या हृदयात तिचा मोठा राक्षस बनला. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्याला असं काही बोलता जे त्याला आवडत नाही आणि अचानक तो म्हणतो की हे बघा, काही वर्षांपूर्वी तुम्ही माझ्याशी असं वागला होता जे मी अजूनही विसरलेलो नाही. खरं तर एक सांगू का, माझ्या जीवनातही असा काळ होता जेव्हा मी इतरांवर रागावलेली होते. पण आता मला खरंच खूप वाईट वाटतं
अक्षमाशीलता नेहमी स्वतःची नावाजणूक करते. लूक 15:29 मध्ये तो म्हणतो, तुझी आज्ञा कधीही मी मोडली नाही. मी आज्ञा पाळल्या. ही पुष्कळ वर्ष मी तुझे दास्य केले आणि तुझी आज्ञा मी कधीही मोडली नाही. अक्षमाशीलता म्हणते तू वाईट आहेस आणि मी चांगला आहे. अक्षमाशीलता आपल्याला पित्याच्या घराबाहेर ठेवते. पित्याच्या. अक्षमाशीलता कुरकुर करते. तरीही मी माझ्या मित्रांबरोबर कधीतरी आनंद आणि उल्हास करावा म्हणून तुम्ही मला एक लहानसं करडूही कधी दिलं नाही. तुम्ही माझ्यासाठी कधीही काही केलं नाही. मी आधी सांगितलं तसं अशा प्रकारचा आत्मा हे पाहत नाही की कोण काय करतंय, तो फक्त स्वतःचीच टिमकी मिरवतो. आम्हाला 4 मोठी मुलं आहेत आणि काही वर्षापूर्वी मी त्यांच्यासोबत बसले आणि असं म्हटलं की आता एक गोष्ट मला या मेजावर तुमच्या पुढे स्पष्ट करायची आहे. मी म्हटलं की बघा, आमच्या जीवनातल्या अशा टप्प्यावर आम्ही आहोत जिथे आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी देवाच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या गोष्टी करू इच्छितो. पण मला तुम्ही कोणीही असं जाणवू द्यायला नकोय की मी जर एखाद्यासाठी काही केलं जे मी इतर तिघांसाठी केलं नाही तर बाकीच्या तिघांनी चिडता कामा नये. कारण योग्य वेळी प्रत्येकालाच योग्य ते मिळेल. आणि ते सगळेजण सहमत झाले की तसं काहीही घडणार नाही. मला कोणताही ताण आवडत नाही. मला अशा प्रकारचा ताण आवडत नाही जेव्हा तुम्ही कोणाला आशीर्वाद देऊ शकत नाही आणि या काळजीशिवाय की इतर तिघांना तो आशीर्वाद न मिळाल्यामुळे ते रागावतील म्हणून. चला आता बघा, तुम्ही त्यांना जेवायला घरी बोलवलं पण मला तुम्ही बोलवलंच नाही जेवायला. तुम्ही असं का म्हणत नाही, प्रभू तुझी इच्छा असती तर मला त्यांचं आमंत्रण मिळालं असतं. माझी प्रार्थना आहे त्यांना आनंद मिळावा. त्या मोठ्या भावाच्या हौतात्म्याची भावना होती. मी एवढी सेवा केली. तो कदाचित अतिउद्योगी असावा ज्यामुळे तो आपल्या जीवनाचा आनंद लुटू शकत नव्हता. त्यामुळे आनंद लुटणाऱ्यांची त्याला ईर्ष्या वाटत असे. मी सुद्धा अतिउद्योगी होते. त्यामुळे डेव गमती करू लागला की मी जाम वैतागायचे. असंच व्हायचं. म्हणजे आम्ही काही करत असलो तरी डेवच्या गमती चालूच असायच्या. आम्ही आमच्या 3 मुलांसोबत किराणा मालाच्या दुकानात गेलो तरी डेवसाठी तो मनोरंजनाचा भाग असायचा. मी मात्र काम करायचे. माझ्याकडे यादी आणि कॅल्क्युलेटर असायचं. त्यात बजेट सांभाळायची एक मोठी कसरत असायची माझी. आणि इकडे डेव मस्त किराणा मालाच्या दुकानातली गाडी घेऊन मुलांसोबत इकडे तिकडे फिरायचा, त्यांच्याबरोबर खेळ खेळायचा, आरडाओरडा करायचा. आणि माझं आपलं, तुम्ही गप्प बसाल का? मला वेळ लागायची वेळ आली. काय तमाशा चालवला इथे. आणि तो उंच असल्यामुळे, तो 6 फूट 4 इंच आहे, तो दुसऱ्या भागातून मान उंच करून वस्तूंच्या आडून असा बघायचा आणि वस्तू फेकायचा. मी त्याला शोधायचं आणि वेडी पिशवायचे की काय चाललंय तुझं काय. एकदा मी त्याच्यावर इतकी वैतागले, मी त्याला म्हटलं थांबव, हे थांबवत का नाहीयेस का बघू तुझ्याकडे. तो म्हटला आवाजाबद्दल क्षमा कर पण मी गंमत करत होतो. मी म्हटलं मी इथे गंमत करायला आलेली नाहीये. मी इथे भरपूर काम करायला आले, गमती जमती करायला नाही. आपल्याला सामान घ्यायचंय, व्यवस्थित गाडीत रचायचंय, ते आपल्याला बॅग मध्ये ठेवायचे, मग ते घरी न्यायचे आणि घरी पुन्हा लावून ठेवायचंय आपल्याला. हे सगळं आपल्या दोघांना करायचंय. आणि खेदाने मी असंच जगत होते. मी उत्सवात सामील होत नव्हते कारण मी तो मोठा भाऊ होते. कोणी ऐकताय का माझं आज? कर्मकांड आणि आनंद एकत्र असू शकत नाही. अक्षमाशीलता नेहमी वेगळं करून फूट पाडत असते. वडील भाऊ आपल्या भावाविषयी म्हणतो की हा तुमचा मुलगा येथे फूट पडलीये, तो कच खातो, उत्सवात सामील होत नाही, मी उत्सवापासून वेगळा होत आहे. अक्षमाशीलता नेहमी दोष लावते आणि गाडलेल्या गोष्टी उकरत राहते. त्याने कसबिणींबरोबर तुमची संपत्ती उधळली आणि तुम्ही मात्र त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापलं. बघा, हा भला माणूस स्वतःला सोडून बाकी सगळ्यांचे दोष काढतोय. लहान भावाने वाईट गोष्टी केल्या, बापाने चुकीच्या गोष्टी केल्या,
उत्सव एक घोडचूक होती, एकच व्यक्ती योग्य होती, ती म्हणजे तो स्वतः. अक्षमाशीलता नेहमी कुणावर तरी संतप्त असते आणि जेव्हा ते संतप्त होतात तेव्हा त्यांना धन्य वाटतं. म्हणजे कोणी तुम्हाला दुखावलं आणि तुम्ही संतप्त झालात तर त्यांना धन्य वाटतं, एखादा आशीर्वाद मिळाल्यासारखं, आणि तुम्ही सुखावता. क्षमा करायला शिकेपर्यंत मलाही अगदी तसंच वाटायचं. क्षमा करणं हा एक निर्णय आहे, ती एक भावना नाही. तुम्हाला छळणाऱ्यांसाठी प्रार्थना करणं हा एक निर्णय असतो, पण यात तुमच्यासाठी आरोग्यदान आहे. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका, म्हणजे त्यांच्याविषयी चांगलंच बोला, वाईट नव्हे. आणि जे तुमचं वाईट इच्छितात त्यांचं भलंच करा. तर आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते एक निर्णय घेण्यासाठी, क्षमाशीलतेची जीवनशैली आत्मसात करण्याचा आणि खेदभावना जुगारण्याचा निर्णय. उत्सवापासून दूर राहू नका. सगळ्यांनी मिळून मोठ्या आवाजात म्हणा, मी उत्सवाला जाणारच. आता पुन्हा मोठ्याने म्हणा, मी घरामध्ये राहणारच. मी अंगणात राहणार नाही. चला सगळेजण उभे राहूया. आता ऐका नीट. आपला इथला उत्सव संपलाय, पण तुमच्या खऱ्या उत्सवाला आरंभ झालाय. कारण आता देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी लागणारं स्फुरण तुम्हाला मिळालंय. आणि आज मी जे सांगितलं ते किती जणांनी ऐकलंय? लक्षात घ्या, जरी तुम्ही हा निर्णय घेतला तरी तुमच्या भावना लगेच बदलणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांच्या विरुद्ध बोलणं थांबवा. त्यांनी जे केलं त्याविषयी बोलणं थांबवा. त्याविषयी विचार करणं थांबवा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही असं केल्याने तुमच्या भावना बदलायला फार काय लागला नाही, हे तुम्हाला कळेल. आणि हे पक्क लक्षात ठेवा की देव असं काहीही सांगणार नाही ज्याने तुमचं जीवन आशीर्वादित होणार नाही. हे लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? हे देव असं काहीही सांगणार नाही ज्यामुळे तुमचं जीवन चांगलं होणार नाही. पित्या, मी प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करते, जे आम्ही ऐकलं ते करायला तू कृपा पुरव. आज आम्ही तुझ्या मार्गाने चालण्याचा निश्चय करतोय आणि क्षमा न करण्याचा मूर्खपणा करून तुझ्या समक्षतेतून दूर जाणं टाळण्याचा निश्चय करतोय. आम्हाला घरात यायचंय, तुझ्या समक्षतेत जीवन जगायचंय, उत्सवात सामील व्हायचंय, तुझ्या इच्छेप्रमाणे वागून आनंदी जीवन जगायचंय. त्यासाठी आम्हाला हवी आहे तुझी कृपा. फक्त कृपा. कारण तू जे सांगतोस ते करण्याची शक्ती त्याद्वारेच आम्हाला मिळेल. आणि त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू येशूच्या नावाने. आमेन. माझा वेळ चांगला गेला, आशा आहे तुमचाही गेला असेल. तर जेव्हा क्षमाशीलतेची कमतरता असते तेव्हा तुमच्या जीवनात कटुतेचं बीज अंकुरित होत असतं आणि मग त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनातल्या देवाच्या समक्षतेवर दिसून येतो. आपण आपल्या हृदयातली अक्षमाशीलता ओळखायला शिकायला हवी आणि हे महत्वाचं आहे. आपण इतरांना क्षमा करायला हवी आणि देवापासून क्षमा मिळवायला सुद्धा हवी. तुम्ही आपल्या जीवनात पापक्षमेची चाचणी उत्तीर्ण व्हावी म्हणून देवासोबत काम करायला शिका. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करायला हवी अशा परिस्थितीत असता तेव्हा तुम्ही त्याला क्षमा करून लगेच मोकळे व्हा. स्वतःवर दया करून त्यांची क्षमा करा. आठवड्यातून अनेकदा कुणावर तरी रागावण्याचे आपल्यावर प्रसंग येत असतात आणि त्यातूनच कटुता आणि वाद येत असतो. पण आपण नेहमीच स्वतःवर दया करून इतरांना क्षमा करायलाच हवी. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.